नमस्कार, मी संदीप महाराज जाधव। आज आपण श्री संत कवी महिपती महाराज ताहराबादकर यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। महिपती महाराजांचे वडील दादोपंत कुलकर्णी आणि आई गंगाबाई। वास्तविक पाहता मंगळवेढ्याचे असणारे दादोपंत आपल्या आजोळी म्हणजे श्री क्षेत्र ताहराबाद या ठिकाणी येतात आणि ताहराबाद ते पंढरपूर या ठिकाणी त्यांची वारी चालू होते। पांडुरंगाचे निस्सीम भक्त असणारे दादोपंत ही वारी करतात, पण वय झालं आणि वय झाल्यानंतर सुद्धा संतती प्राप्त होत नाही, म्हणून काय करावं? हे देवा, हे पांडुरंगा, तुझी वारी जर नित्याने चालू राहावी असं जर तुला वाटत असेल तर माझ्यानंतर ही वारी कोण करणार? म्हणून मला एक संतती दे। म्हणून पांडुरंगाने देखील दादोपंतांचं ते गाऱ्हाणं ऐकलं आणि वयाच्या 60व्या वर्षी श्री संत कवी महिपती महाराज यांचा जन्म झाला। महिपती महाराजांचा जन्म झाल्याच्या नंतर असं म्हणतात की काय करावं? महिपती महाराज हे लहानचे मोठे होत असताना अतिशय भक्तिनिष्ठ असणारे, पांडुरंगाची सेवा करणारे आणि आध्यात्मिक असणारे महिपती लहानपणापासून आपलं शिक्षणही घेत होते आणि आपली पांडुरंगाची उपासनाही करत होते। तांभेरे या गावी महिपती महाराजांनी त्यांचं शालेय शिक्षण केलं आणि आध्यात्मिक शिक्षणाची जी त्यांची परंपरा आपण असं म्हणू, वास्तविक पाहता महिपती महाराजच असं म्हणतात की जगद्गुरु तुकोबराय माझ्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये आल्यानंतर तुकोबरायांनी मला उपदेश केला आणि सांगितलं की तुम्ही कवित्व करा। आतापर्यंत महाराष्ट्रभरात अनेक संत जन्माला आले, त्यांनी चांगले चांगलं कार्य केलं, मात्र ते कार्य लिखित स्वरूपात कुठल्याही आपल्याला पाहायला भेटत नाही। मग ते लिखित स्वरूपातलं कार्य जर चरित्र जर लोकांच्या समोर जर यायचं असेल तर तुम्ही काय करा, तर संतांची चरित्र लिहा। संतांची चरित्र लिहिण्याचा उपदेश जगद्गुरु तुकोबरायांनी महिपती महाराजांना केला आणि त्यानंतर महिपती महाराजांनी चरित्र लिहायला सुरुवात केली। हे चरित्र लिहित असताना हे पांडुरंगाला वाचून दाखवण्यासाठी महिपती महाराज हे पंढरपूरला जात आणि पांडुरंगाच्या समोर ते चरित्र वाचून दाखवत असत। हे जीवन चालू असताना महिपती महाराजांच्या जीवनातले काही ठळक प्रसंग म्हणजे महिपती महाराजांचा विवाह सरस्वती बाई यांच्याशी झाला आणि त्यांना 2 अपत्यही झाली। त्यामध्ये नारायण बुवा आणि दुसरे आहेत विठ्ठल बुवा। हा सगळा संसार चालू असताना आणि प्रपंचही चालू असताना आणि परमार्थही चालू असताना महिपती महाराज त्या काळात मुघलांचं शासन असल्या कारणाने ताहराबाद या ठिकाणी ताहिर खान या सरदाराचं त्या ठिकाणी सरदारकी असायची। या ताहिर खानाच्या राजदरबारी आपण असं म्हणू महिपती महाराज हे कुलकर्णी पदावर काम करत होते। हे काम करत असताना एक दिवस ताहिर खानाने त्याच्या शिपायांना पाठवलं आणि सांगितलं की महिपती बुवांना लवकर आपल्या राजदरबारात घेऊ द्या। त्याप्रमाणे ते शिपाई गेले आणि विचारलं महिपती महाराजांना, चला महाराज, खान साहेबांनी आपल्याला बोलवलंय। त्यावेळी महिपती महाराज म्हणतात की माझी पूजा चालू आहे आणि ही पूजा झाल्यानंतर मी येतो। त्यावेळी महिपती महाराज वेळेवर येत नाहीत, कुलकर्णी पदावर असताना वेळ सांभाळत नाहीत, म्हणून ताहिर खानाने पुन्हा एकदा ती माणसं पाठवली। मात्र त्यावेळी ही महिपती महाराजांची ती पूजा चालूच होती, ती आराधना, ती भक्ती चालूच होती, मात्र भक्तीमध्ये व्यत्यय येतोय। म्हणून त्या दिवशी महिपती महाराजांनी निर्णय घेतला आणि महिपती महाराज त्या ताहिर खानाच्या दरबारी गेले आणि लेखणी ठेवली आणि शपथ घेतली की माझ्यानंतर आता यानंतर कोणीही 7 पिढ्यात चाकरी करणार नाही, नोकरी करणार नाही। आता चाकरी करायचीच, आता चाकरी करायची ती फक्त पांडुरंगाची करायची, याच्या व्यतिरिक्त आता चाकरी करायची नाही। म्हणून ग्रंथ लिखाण चालू होतं, संतांची चरित्र लिहिणं चालू होतं आणि एकीकडे संसारही चालू होता। कोणताही संत अवताराला येतो तो म्हणजे जनसामान्यांचा हिताचा विचार करतो। बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या। जनसामान्यांचा कळवळा अंतःकरणात धारण करून परमात्मा प्राप्तीची ओढ प्रत्येकाला लागावी, भक्ती अंतःकरणात रुजावी म्हणून संत अवताराला येतात। जनसामान्यामध्ये असणारे भेद, जाती जातीचे भेद, वर्णाचे भेद, लहान मोठ्याचा भेद, गरीब श्रीमंताचा भेद, हा भेद पुसून टाकण्यासाठी संत कार्यरत असतात। त्या काळी एक महाराष्ट्रावर संकट ओढवलं, ते म्हणजे दुष्काळाचं। दुष्काळाने संपूर्ण जनता होरपळलेली असताना, जिकडे तिकडे खायला अन्न भेटत नसताना महिपती महाराजांच्या देखील अंतःकरणात तो कळवळा जन्माला आला आणि महिपती महाराजांनी आपलं संपूर्ण घरदार जनसामान्यांसाठी लुटून टाकलं। एकदा नव्हे तर अनेक वेळा जनसामान्यांसाठी आपलं घरदार लुटून देणारे श्री संत कवी महिपती महाराज आहेत। हे महिपती महाराज क्रांतिकारक संत आहे। मी या न्यायाने त्यांच्याकडे पाहतो, काय बरं क्रांती केली असेल महिपती महाराजांनी? तर महिपती महाराजांनी क्रांती ही केली की आतापर्यंत जितके काही संत झाले हे क्रांतिकारकच होते। म्हणजे वेदातलं गहन तत्वज्ञान
ग्रंथांमध्ये मराठी भाषेत मध्ये आणणं हे असो किंवा वेदार्थातलं न कळणारा अर्थ सोप्या भाषेत भारुडांच्या गवळणीच्या न्यायाने सामान्यांसमोर मांडणं, हे जशी महान क्रांती आहे आणि त्या महान क्रांतिकारकांची चरित्र लिहिणं ही मला वाटतं त्यापेक्षाही महान क्रांती, आणि ती महान क्रांती श्री संत कवी महिपती महाराजांनी केली. असे महान क्रांतिकारक असणारे श्री संत कवी महिपती महाराज आहेत. श्री संत कवी महिपती महाराजांची ग्रंथ संपदा म्हणजे भक्त विजय, संत विजय, भक्त लीलामृत, संत लीलामृत आणि आणखीही ग्रंथ संपदा आज आपल्याला पाहायला भेटू शकते. एकूण जर ग्रंथ संपदेचा विचार केला तर एकूण 40,000च्या वर ओव्यांची संख्या महिपती महाराजांच्या ग्रंथामध्ये आपल्याला सापडते. असे असणारे महिपती महाराज पंढरपूरची नित्याची वारी करतात आणि ही वारी करत असताना वय झालेले असताना, पंढरपूरची वारी करत असताना मल्हारवाडी या गावी ते घोड्यावरून चालत असताना वारी करत असताना पडले आणि शरीर साथ देत नाही म्हणून पांडुरंगाला पत्र लिहिलं की हे पांडुरंगा, आता मला तुझ्यापर्यंत येणं शक्य होत नाही. म्हणून पांडुरंगाने ही गोष्ट कबूल केली आणि बुवा आता तुम्हाला जर येणं शक्य नसेल तरी मी आषाढीची वारी झाल्यानंतर तुम्हाला भेटायला येत जाईल. म्हणून पांडुरंगाने ते वचन पाळलं आणि आज तागायत ते पाळतात. म्हणून आषाढीच्या एकादशीला पांडुरंग परमात्मा हा ताहराबाद या ठिकाणी येतो आणि 5 दिवस राहतो. तो मोठा काल्याचा उत्सव ज्याला गोपाल काला म्हणतो, असा हा गोपाल काल्याचा उत्सव त्या ठिकाणी ताहराबाद या ठिकाणी संपन्न होतो. 2 उत्सव प्रामुख्याने संपन्न होतात, ते म्हणजे एक गोपाल काला की जो आषाढ महिन्यात असतो आणि समाधी सोहळा. महिपती महाराजांची समाधी ही श्रावणवद्य द्वादशी या दिवशी महिपती महाराजांनी समाधी घेतली. तो एक मोठा सोहळा या ठिकाणी ताहराबाद या ठिकाणी संपन्न होतो. असे 2 सोहळे संपन्न होतात. आषाढीच्या वद्य एकादशीला पंढरीश पांडुरंग परमात्मा ताहराबादला येतात आणि 5 दिवस त्या ठिकाणी थांबतात. त्याला गोपाल काल्याचा उत्सव असं म्हणतात. ज्यावेळी पांडुरंग परमात्मा पंढरपूरच्या दिशेने जाण्यासाठी निघतो म्हणजे ती अमावस्या, त्या दिवशी संपूर्ण पांडुरंगाच्या त्या मंदिरामध्ये बुक्का, गुलाल, कुंकू अंथरलं जातं आणि पूजापाठ, भजन, आरती असं सगळं केलं जातं. ज्यावेळी पांडुरंग परमात्मा निघून जाणार त्यावेळी त्या बुक्क्यावर लहान बाळाची पावलं त्या ठिकाणी उमटली जातात आणि मग समजलं जातं की पांडुरंग परमात्मा आता ताहराबाद गावातून गेला. त्या कार्यक्रमाला पाऊलघडीचा कार्यक्रम म्हणतात. हा पाऊलघडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण भारतातून अनेक भक्तजन त्या ठिकाणी ताहराबादला येत असतात. दुसरा उत्सव आहे तो म्हणजे समाधी सोहळ्याचा. श्रावण वद्य द्वादशी हा महिपती महाराजांचा समाधीचा दिवस आणि हा समाधी सोहळा मोठ्या थाटात ताहराबाद या ठिकाणी संपन्न केला जातो. महिपती महाराजांच्या समाधीस्थळी म्हणजे मंदिरामध्ये नित्याचा विणा चालू आहे. रात्रंदिवस विणा त्या ठिकाणी प्रहारात चालू आहे. त्याचबरोबर सकाळी काकडा, देवाची आरती, धूप आरती असेल किंबहुना शेज आरती असेल ही देवाची नित्याने चालू आहे. हरिपाठ आणि भजन त्या ठिकाणी नित्याने चालू आहे. आणि महिपती महाराजांसारखे क्रांतिकारक संत आपल्या सानिध्यात आपल्या जवळ असताना देखील त्यांचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून मी हरिभक्तपरायण संदीप महाराज जाधव 2017 साली महिपती महाराजांच्या नावाने श्री संत कवी महिपती महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची 2017 साली स्थापन केली आणि आज तागायत ती चालू आहे. अनेक महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये भाग घेतात. मग गायन, वादन आणि कीर्तनाचा अभ्यास किंबहुना संतचरित्रांचा अभ्यास त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यासायला भेटतो. अशा प्रकारची ही संस्था चालू आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.